नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा शिवाजीराव देशमुख, सत्यजित शिवाजीराव देशमुख यांची लाडकी मोठी बहीण आणि सन्माननीय शिवाजीराव देशमुख यांची कन्या। मी आपलं मनोगत तुमच्यासाठी डिजिटल माध्यमातून, ही नवीन पिढीची नवीन टेक्नॉलॉजी आहे, कारण का मी तुमच्या सर्वांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही। तर माझं हे छोटंसं मनोगत मला तुमच्याकडे आणायचं आहे, कारण का आपला सत्तू भाऊ ह्याला निवडून आणायचं आहे। यावेळेस त्याला बॉम्बेला पाठवायचंच आहे, 32 शिराळ्याला घेऊन त्याला पुढे जायचं आहे। आपण घरची परिस्थिती तेव्हा अवघड होती। मी 2 वर्षाची असल्यापासून पुण्याला माझ्या आजी आजोबांकडे शिकायला होते आणि सत्तू दादा आई दादांबरोबर इस्लामपूरला आणि मग सांगलीला आम्ही भाड्याच्या घरी राहायचो। आमच्या आईचं स्वप्न होतं की दोन्ही मुलांनी इंग्रजी शाळेत जायचं, म्हणून आम्ही हाचिंग्स हायस्कूलमध्ये शिकले आणि सत्तू दादा सांगलीच्या इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये शिकला। मी वर्ष 7 असल्यापासून दादांचा प्रचार पहिल्यांदा केलेला आणि सत्तू तेव्हा अवघा 5 वर्षाचा होता आणि मी त्यांना म्हणजे सत्तू भाऊंना मी लाडाने सत्तू म्हणते अँड माझं त्याच्यावर जीवापलीकडे प्रेम आहे, अगदी मुलासारखं प्रेम आहे आता आई दादा नसल्यामुळे। लहानपणापासून आम्ही एक बघितलं की दादा एक धोरणी राजकारणी होते, नेहमी हसमुख असायचे, सगळ्यांना मदत करायचे, सगळ्या स्तरातल्या लोकांना, मग अगदी गरीबातला गरीब असू, त्यांचा कार्यकर्ता असू, श्रीमंतातला श्रीमंत। आम्ही बॉम्बेला आल्यावर जास्त करून बिझनेसमॅन आम्हाला येऊन भेटायला लागले, पण दादांनी कधी कोणामध्ये फरक केला नाही। सो ती एक ट्रेट आमच्यामध्ये आहे की सत्तू भाऊ किंवा मी कधीही आम्ही कुठल्याही लोकांमध्ये फरक करत नाही, आमच्यासाठी सगळे सेम आणि सगळे आमचे। सत्तू दादा किंवा मी आम्ही दोघंही दादांसारखे का आहोत, कारण का आम्ही लहानपणीपासनं संयमी कसं वागायचं किंवा कणखर ताट मानाने कसं चालायचं, की आम्हाला आमचं इव्हॅल्युएशन आम्ही कधी पैशाने केलंच नाही, बुद्धिमत्तेने केलं, सिम्पल लिव्हिंगने केलं आणि फक्त की आपण काहीतरी अचीव करायचं। आणि नेहमी दादा म्हणायचे की तुम्ही माझे टायगर आणि टायगरेस आहात, म्हणून आम्हाला कधी भीती हा विषयच आमच्या मनात कधी आला नाही की आपल्याकडे काय कमी आहे, असं कधी आम्हाला वाटलंच नाही। आम्ही नेहमी आगे बढो, कुछ तो करने का है असे दादा म्हणायचे आणि आम्ही फक्त कष्ट करायचे। हां, भावनिक होतो आम्ही, कारण का कोकरूड आणि 32 शिराळ्याचे सगळे लोक भावनिक आहेत। तो आम्ही जेव्हा पुण्याला आम्ही शिकायला जायचे तेव्हा कोकरूडून जाताना आम्ही नेहमी रडायचो आणि लाल दिव्याची गाडी असो किंवा नसो, आम्ही सगळ्या भागातल्या लोकांवर अगदी दादा आणि आईंनी जेवढं प्रेम केलं तेवढं अजूनही सत्तू भाऊ करतात, इनफॅक्ट जास्त करतात, कारण का आता ती सत्तू भाऊची माणसं झाली। दादांचं यश एकीकडे वर जात होतं आणि सत्तू दादा जेव्हा ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आला, जो बॉम्बेमध्ये नंतर वाढलेला मुलगा, रुईया कॉलेजमध्ये जाणारा आणि एवढा राजपुत्रासारखा वाढलेला येट सॉफ्ट मनाचा मुलगा, जेव्हा तो गावी जातो आणि जिथं देशमुख साहेबांसारख्या देव माणसांनी पूर्ण आयुष्य घालवलं आहे अख्ख्या त्या भागासाठी, आणि त्यांचाच मुलगा जेव्हा त्याला पहिली ठेच लागते तेव्हा ती ठेच पचवायला खूप अवघड असते, कारण का आपल्याला कळतच नाही की आपण सगळं चांगलं काम करतोय, आपण खरं बोलतोय, आपण लोकांना अहोरात्र मदत करतोय, मग लोक आपल्याला मत का नाही देतात। दादांनी त्याला फक्त सल्ला दिला, कधीही ठेच लागली तरी एक 10 मिनिटं खाली बसायचं, नंतर उठून आत्मपरीक्षण करायचं की आपण कुठं चुकलो आणि आता इथून पुढं आपल्याला कसं चांगलं अजून काम करता येईल आणि हुरूपानं पुढं जायचं, कारण का आपल्याला ही खुर्ची असेल किंवा नसेल ह्या माणसांची सेवा करायची आहे। खुर्ची मिळाली तर तुम्हाला गव्हर्नमेंटची यंत्रणा ह्यांच्या थ्रू काम जास्त चांगलं करता येतं। खुर्ची जेव्हा नसेल तेव्हा आपली स्वतःची खुर्ची आणायची, त्याच्यावर बसायचं, पण लोकांचं काम चालूच ठेवायचं। सत्तू भाऊ म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना की ही लाडकी बहीण, अगणित लाडक्या बहिणी आहेत, त्यातली मी एक बहीण आहे। आणि बहिणीचं कसं असतं की आपल्या नवऱ्यावर प्रेम असतंच, पण सर्वात जास्त प्रेम आपल्या भावावर असतं, की भावाचं यश जेव्हा आपण बघतो ना ते एक वेगळा आनंदच असतो। आणि सत्तू म्हणजे नॉट ओन्ली एक हार्ड वर्किंग ब्रदर, पण तो खूप मार्मिक आहे, गातो खूप चांगला, क्रिकेट खूप चांगला खेळतो, कधी मायूस होत नाही, नेहमी सगळ्यांना, ही हॅज अ व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर आणि मदतीचा हात नेहमी त्याचा पुढं असतो आणि नेहमी चल पिंकी तू कशाला बसते इथं, चल आपण एक काम करूया, ते काम करूया। सो व्हेरी ॲक्टिव्ह
व्हेरी मोटिवेटिंग अँड शिराळा इज लकी टू हॅव सच अ यंग डायनॅमिक लीडर लाईक हिम. आपण म्हणतो की नाही, जशी राम किंवा सीता वनवासात गेलेले आणि 14 वर्षानंतर परत आले बघा, कसं राम राज्य परत आलं, तसं मला वाटतं की सत्तूचा हा वनवास जो आहे ना, या आगीतनं जो चालत गेला तो सोन्यासारखा आता तापून निघालाय. आणि ह्या सोन्याचं चीज करण्याची संधी 32 शिराळ्याच्या लोकांना आलेली आहे आणि ती चीज त्यांनी केलंच पाहिजे. आणि मला एक आशेचा किरण दिसतो. त्या दिवशी मी भुईकोट फोर्टच्या भाषणामध्ये CB अप्पांचं भाषण ऐकलं, कुरळपच्या पाटलांचं भाषण, पाटील काकांचं भाषण ऐकलं, नंतर आपल्या हनुमंत पाटलांचं भाषण ऐकलं आणि आपले नाईक बंधू जे होते 32 शिराळ्याचं त्यांचं भाषण ऐकलं. आणि ती सगळी जनता बघून मला तिथं वाटलं की आता सत्तूभाऊ शिवपुत्र नाही राहिले. शिवाजीराव देशमुखांचे पुत्र ते नेहमी होतेच आणि असणारच आहेत, पण ते खऱ्या अर्थानं शिराळ्याचे पुत्र झाले. असं मला वाटलं की शिराळा भागाने त्यांना दत्तक घेतलं आता. सो मला वातावरण खूप चांगलं वाटतंय आणि हे असंच राहावं. आणि एक फक्त मला विनंती आहे 48 गावातल्या लोकांना की सत्तूदादाला एक संधी द्या. त्या शिवाजीराव देशमुख साहेबांनी 48 गावातल्या लोकांना भरपूर काही मदत केलेली आहे. सत्तूदादांनी काहीही पद नसताना गेले 15 वर्ष अख्ख्या शिराळा भागाला आणि 48 गावातल्या लोकांना जेवढं जमेल तेवढं सच्च्या दिलानी मदत केलेली आहे. आतनं एका बहिणीची विनंती आहे की सत्तूदादाला तुम्ही तुमचं मत द्या आणि बघा, बदलच बघा. तुम्ही सगळेजण सत्तूदादाच्या विजयामध्ये तुमचा विजय समजून पुढे चाला. की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मायूस कधी व्हायचं नाही. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तू आमच्या डोळ्यामध्ये सक्सेसफुल आहेस, अजून सक्सेसफुल होणार आहेस आणि अजून पुढे जाणार आहेस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. मी एक शिराळकरांना मला मनापासनं एक 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत की आपण जेव्हा कारखानदार म्हणतो तेव्हा कारखानदाराची फक्त एकच भूमिका असते, नफा किंवा तोटा. एकच मनात त्यांच्या चालू असतं. जेव्हा आपण समाजकारणी राजकारणी बघतो, जो समाजकारण करत असतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं किंवा छत्रपती शाहू महाराजांसारखं, तेव्हा आपण एक बघतो की जो अर्थतज्ञ असतो, ज्याची एक पकड असते प्रशासनावर, ज्याचं कायद्यावर एक पकड असते, जो फॅक्टरीज किंवा जो ग्रोथ आपल्या भागात आणतो, ज्याचं शिक्षणावर लक्ष असतं, आरोग्यावर लक्ष असतं, क्रीडा आणि कलेवर लक्ष असतं, अशा सर्व गुणसंपन्न अष्टपैलू असलेल्या सत्तूभाऊंना मत द्या आणि शिराळ्याचं भाग्य बदलायची तुम्हाला जी एक संधी आली आहे ती गमवू नका. दादा ज्या पद्धतीने काम करत होते, दादा धोरणी राजकारणी होते, मायाळू होते, सर्व थरातल्या लोकांना मदत करत होते. त्यांनी अगणित MLA आणि मंत्री ह्यांच्या मागचं शिल्पीकरण दादांनी केलेलं आहे. डोंगरी विभागाचे शिल्पकार तर होतेच, पण अगणित MLA आणि MPsचे पण ते शिल्पकार होते. करिअर्स खूप लोकांचं घडवलंय दादांनी. तसंच आमची आई, दगडातनं पण पाणी काढण्याची स्किल होती तिला, ती पण समाजकारणी होती. तिने पण अगणित लोकांचं करिअर घडवलेले आहे. आणि आई आणि दादांचे हे दोन्ही गुण माझ्या भावामध्ये म्हणजे सत्तू भाऊमध्ये आलेला आहे. म्हणून मी सांगते 32 शिराळ्याच्या सगळ्या लोकांना दणदणीत मतांनी विजयी करा सत्तू भाऊ यांना. ओनली सत्तू भाऊ. आणि स्पेशल रिक्वेस्ट आहे 48 गावातल्या लोकांना की या वेळेस माझ्या सोन्यासारख्या भावाला म्हणजे सत्तू भावाला तुमचं अनमोल मत द्या आणि त्याला दणदणीत मतांनी विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.